हरिओम. मी प्रियांका वेदा सिंह विचारे, उपासना केंद्र संगमेश्वर. तसे बापूंचे अनुभव खूपच आहेत. तरी सुद्धा जे सद्गुरूकडे आपण अगदी खरोखर हट्ट आहे, आपल्या वडिलांप्रमाणे आईप्रमाणे जसा हट्ट करतो तसं सद्गुरू कसा पुरवतो. बाकीचे अनुभव खूप झाले सांगून, पण हे असे छोटे छोटे अनुभव आपल्याला येतच राहतात. जगन्नाथाचा कार्यक्रम होता मुंबईला 10 दिवसाचा आणि 4 मेला आमचा जपाचा दिवस चालला होता. माझी मुलं आणि मिस्टर सकाळच्या ट्रेनने गेले आणि मी एकटी घरी होते. रात्रीच्या बसने जायला, कारण आमची सगळ्यांनी बसने जाण्याची परिस्थिती नव्हती, म्हणून मी थांबले होते. त्या दिवशी माझ्या मुलाचा वाढदिवस, अक्षय तृतीया होती, म्हणून म्हटलं देवाला नैवेद्य, बापूला नैवेद्य. पण मला सगळ्या कामाच्या ह्याच्यात मी फक्त मालपोळे आणि दूध बापूंच्या पुढ्यात ठेवलं आणि बापूला म्हटलं, बापू डाळ भात नाही आहे केलं, समजून घे, बापू आवडेल ना तुला हे, असं मी आपल्या देवाशी बोलते. आणि दुसऱ्या दिवशी आमचा जगन्नाथाचा जप झाला आणि संध्याकाळी बापू बोलायला उभे राहिले. म्हणतात, तुम्ही बापूच्या पुढ्यात एखादी वस्तू ठेवाली, म्हणाल बापू हे आवडेल ना तुम्हाला, सेम म्हणजे मी बोललेले शब्द मला इतकी धडकी भरली की आता बापू काय बोलतात नेमकं. पण बापू म्हणाले, थोडे थांबले आणि म्हणाले, माझ्या भक्ताने प्रेमाने आठवणीने ठेवलेला जो तुम्ही शिळी भात जरी बापूच्या पुढे ठेवलात ना तरी तो मला आवडेल. म्हणजे इतकं सद्गुरूंनी लगेच दुसऱ्या दिवशी उत्तर दिलं. तसंच आमच्या गॅलरीमध्ये एक खारुताई यायची कायम. तर मी म्हणायचे, रामा तुझी 3 बोटं उठलेत तिच्यावर, माझा हात कधी फिरेल त्याच्यावर, बापू मला द्या ना खारुताई. आणि खरंच एक पिल्लू मला खारुताईचं आणून दिले एकाने. आणि मग त्यात म्हणजे त्याची आई कुठेतरी गेली आणि ते पिल्लू छोटं होतं. मी ड्रॉपरने दूध पाजून त्याला मोठं केलं आणि ते माझ्या सानिध्यात राहिलं. नेहमी मला पाठून पाठून फिरायचं. स्वयंपाक करताना ओट्यावर मी उभी राहिले की खांद्यावर बसायचं आणि मस्त बघत राहायचं. म्हणजे मला त्याच्या पाठीवर हात फिरवताना म्हणजे 30टा खारुताई बापाने मला दिली. दुसरी गोष्ट, एक दिवस मला सेवेलाच जायचं बापूंच्या. मी मिस्टरांना भाजी आणायला सांगितली, पावटा आणि वांगा आणा, करूया आपण भाजी. त्यांनी आणली नाही तर मी थोडी भडकले, म्हणजे तुम्हाला सांगून पण तुम्ही आणलीच नाही. तर मला ओरडतात ते, तुला खायची इच्छा झाली होती का, असं मला नाही म्हटलं. मला होती, इच्छा झाली होती. आणि आम्ही सेवेला गेलो आणि सेवेला एका श्रद्धावान लेडीजने पावटा आणि वांग्याची भाजी आणली होती. बापू म्हणाले, खा, तुला खायचंय खा ना. एवढं म्हणजे प्रत्येक गोष्ट बापू आपली पुरवतो. तसेच माझ्या मामींचं घर, त्यांचं कोणी नाहीये, मुलगा जरा अपंग आहे आणि त्यांचा आधार कुणाचाच नाही. सगळ्यांनी मी पैसे जमवून गेल्या वर्षी घर बांधायला घेतलं. घर बांधलं, चौथरा झाला आणि पाऊस, आता पाणी चौथऱ्याला घालायचं होतं. ते कामगार म्हणाले, पाणी भरपूर मारा. म्हणलं, रे देवा, आता पाणी तर त्यांचं भरपूर लागलं, कसं करणार आम्ही 2 माणसात. आणि एवढा विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस पडून हवं तेवढं चौथऱ्याला पाणी झालं. पण एप्रिल महिन्यात पाऊस पडला. मी म्हटलं, अरे अजून घर व्हायचं देवा, बापू पाऊस पडून कसं चालेल. आणि म्हटलं, बघा 10 जूनच्या पुढे पाऊस आला पाहिजे, यांचं घर पूर्ण झालं पाहिजे. आणि खरोखर 23 जूनला त्यांची घरबांधणी झाली. त्या दिवशी संध्याकाळी पाऊस सुरू झाला, सगळं घर पूर्ण झालं. हरिओम. श्रीराम. अंबरनाथ.